आज आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. आता पोलन ग्रेन म्हणजेच मेल गॅमेटोफाइट. पोलन ग्रेनलाच आपण म्हणतो मेल गॅमेटोफाइट. तर हेच आपल्याला स्ट्रक्चर बघायचे. तर सुरुवातीला बघू आपण स्ट्रक्चर नुसार शेप कसा असतो पोलन ग्रेनचा. शेप जर बघितलं जनरली पोलन ग्रेन हे स्पेरिकल शेप असतात. पोलन ग्रेन आर generally spherical in shape. स्पेरिकल शेपचे असतात, पण काही पीसीज मध्ये जे पोलन ग्रेनचा जे शेप असतो व्हॅरी करतो. म्हणजे याच्यामध्ये काही जर ओव्हल शेप असतो, तर काही जे पीसीज असतात त्याच्यामध्ये पोलन ग्रेन ट्रँग्युलर शेपचे पण असू शकतात, बिन शेप, त्याच्यानंतर डिस्क लाईक शेपचे पण असू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रजातीमध्ये वेगवेगळे शेपचे पोलन ग्रेन आढळतात. पण जनरली जर बघितलं आपण तर अप्रॉक्सिमेटली स्पेरिकल शेपचे आढळतात. त्याच्यानंतर साईज जर बघितली आपण, आता साईज पण व्हॅरी करते. वेगवेगळ्या पीसेस मध्ये वेगवेगळ्या साईजचे पोलन ग्रेन तयार होतात. पण जनरल साईज जर बघितली आपण तर 25 ते 50 मायक्रोमीटर ही अप्रॉक्सिमेटली साईज असते पोलन ग्रेनची. आता आपण जर स्ट्रक्चर जर बघितलं आपण पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर काढल्यानंतर स्ट्रक्चर एकलं कसं दिसतं. हे असतं बघा पोलन ग्रेनचं जनरल स्ट्रक्चर. आता स्पोरल पोलन ग्रेन जे आहे, आता पोलन ग्रेनच्या भोवती दोन कव्हरिंग असतात. म्हणजे दोन लेअरची एक कव्हरिंग तयार झालेली असते. आता ही जी आउटर कव्हरिंग आहे याला म्हणतो आपण एक्झाईन, आणि इनर कव्हरिंग जे आहे, इनर कव्हरिंगला आपण म्हणतो इंटाईन. इंटाईन आणि एक्झाईन ह्या दोन पोलन ग्रेनच्या भोवती असलेल्या कव्हरिंग आहेत. ह्या दोन्ही कव्हरिंगला एकत्रित म्हणतो आपण स्पोरोडर्म. स्पोरोडर्म. एक्झाईन आणि इंटाईन ह्या दोनच्या लेअर आहेत, ह्या दोन्ही लेअरला एकत्रित आपण म्हणतो स्पोरोडर्म. त्याच्यानंतर आता ही जी एक्झाईनची जी लेअर आहे, आउटर लेअर एक्झाईन ब्लॅक कलरला दाखवलेली, बघा डिसकंटिन्युअस मॅनर मध्ये आहे. म्हणजे काही ठिकाणी गॅप तयार केले. आता हे जे गॅप तयार व्हायले ह्या गॅपलाच म्हणतो आपण जर्म स्पोर. जर्म स्पोर्स. ह्या जर्म स्पोर पासूनच नंतर पोलन ट्यूब तयार होत असते. त्याच्यानंतर आता हे मधात जे दिसायले लिक्विड पदार्थ जे दिसायले, आपण जे रेड कलर डॉट डॉट टाकून मधात एक फ्लुइड आहे. ते फ्लुइड म्हणजेच काय असणार याचं सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. आणि सायटोप्लाझमच्या मधात असणारे न्यूक्लियाय. हे न्यूक्लिया नंतर मायटोसिस थ्रू डिवाइड होऊन त्यापासून दोन मेल गॅमेट तयार होणार. हे असते बघा प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेनचं प्रायमरी स्ट्रक्चर असतं. आता नंतर हे प्रायमरी स्ट्रक्चर पासून आता ह्याच्यात व्हॅक्युलायझेशन होणार. व्हॅक्युलायझेशन होणार म्हणजे काय होणार, एक व्हॅक्यूल तयार होणार आणि त्यापासून सेकंडरी स्ट्रक्चर तयार होणार. म्हणजे याच्यात काय होणार, आता हे पोलन ग्रेनच्या मधात दोन सेल तयार होणार. ते थ्रू व्हॅक्युलायझेशन. आता काय होणार याचं व्हॅक्युलायझेशन. व्हॅक्युलायझेशन ऑफ पोलन ग्रेन. आता पोलन ग्रेनचं व्हॅक्युलायझेशन म्हणा.
व्हॅक्युलायझेशन झाल्यानंतर बघा पोलन मध्ये 2 सेल तयार झाल्या. ही जी सेल आहे ही वरची त्याला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह सेल, लार्ज इन साईज आहे बघा. व्हेजिटेटिव्ह सेल हे लार्ज साईज मध्ये असते. त्याच्यानंतर ही जी स्मॉल सेल आहे ही असणार जनरेटिव्ह सेल किंवा ह्याला जर्म सेल म्हणतात, जर्म सेल. बरोबर. आता हे जे व्हेजिटेटिव्ह सेल आहे हे लार्ज इन साईज असते आणि हिचं जे मेन रोल असते ते असते फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. पोलन ट्यूब फॉर्मेशन करत असते आणि ही इट कंटेन लार्ज नंबर ऑफ रिझर्व फूड. हे व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये रिझर्व फूड असते. आणि जनरेटिव्ह सेल जे आहे याचं फंक्शन असणार, हे जनरेटिव्ह सेल फर्दर याचं मायटोसिस होणार आणि मायटोसिस झाल्यानंतर याच्यापासून 2 मेल गॅमेट तयार होणार. 2 मेल गॅमेट तयार होणार. त्याच्यापासून काय होणार? फॉर्मेशन ऑफ 2 मेल गॅमेट. 2 मेल गॅमेट्स फॉर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन होण्याकरिता 2 मेल गॅमेट जे तयार झाले त्या जर्म सेल पासून तयार झाले. आणि हे जे व्हेजिटेटिव्ह सेल आहे, व्हेजिटेटिव्ह सेल कशासाठी आहे? रिझर्व फूड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोलन ट्यूब फॉर्मेशन करण्यासाठी. ती पोलन ट्यूब फॉर्मेशन झाल्यानंतर ही पोलन ट्यूब हे जे मेल गॅमेट आहेत ह्या मेल गॅमेटला घेऊन जात असते इनसाइड द ओव्हल. ओव्हल पर्यंत मेल गॅमेट घेऊन जाणे. हे जे 2 मेल गॅमेट तयार झाले जर्म सेल पासून, हे 2 मेल गॅमेट फर्टिलायझेशन साठी कुठे जावं लागेल? याला ओव्हलच्या इनसाइड. तर ओव्हलच्या इनसाइड घेऊन जाण्यासाठी लागते पोलन ट्यूब. बरोबर. आणि पोलन ट्यूब तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला एक नाव आहे बघा, सिफेनोगॅमी. सिफेनोगॅमी. सिफेनोगॅमी म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब इज कॉल्ड ॲज सिफेनोगॅमी. सिफेनोगॅमी म्हणजे काय? फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब ड्युरिंग पॉलिनेशन. पॉलिनेशन होत असताना जी पोलन ट्यूब तयार व्हायली त्या प्रोसेसला म्हणायचं सिफेनोगॅमी. आणि सिफेनोगॅमी मध्ये कोण इन्व्हॉल्व आहे? तर व्हेजिटेटिव्ह सेल. बरोबर. आता आपण हे जे बघितलं समजा एक्झाइन इंटाइन ह्या 2 लेअर आहेत. आता या 2 लेअर वर पण क्वेश्चन तयार होते की एक्झाइन कशापासून बनलेली असते आणि इंटाइन कशापासून बनलेली असते. आता एक्झाइन आणि इंटाइन मध्ये जर आपण जर बघितलं तर एक्झाइन आणि इंटाइनचा आपल्याला डिफरन्सच्या फॉर्म मध्ये बघावं लागेल. डिफरन्स एक्झाइन आणि इंटाइन. तर एक्झाइन बनलेली असते सेल्युलोज, नाही एक्झाइन बनलेली असते बघा स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन. आणि इंटाइन बनलेली असते सेल्युलोज प्लस पेक्टिन. सेल्युलोज आणि पेक्टिन पासून बनलेली असते इंटाइन आणि एक्झाइन बनलेली असते स्पोरोपोलेनिन पासून. आता हे सेल्युलोज इंटाइन जे आहे ही असते बघा थिन लेअर. थिन लेअर. आणि ही असते एक्झाइन वाली थिक लेअर. आणि एक्झाइन बघा कंटिन्युअस मध्ये नाही, एक्झाइन ब्लॅक कलर डिस्कंटिन्युअस आहे. मधात कुठे कुठे गॅप आहे म्हणजे काय असणार? डिस्कंटिन्युअस. आणि इंटाइन कशी असणार? कंटिन्युअस. इंटाइन असणार कंटिन्युअस. हे झालं एक्झाइन आणि इंटाइन मधला डिफरन्स. त्याच्यानंतर अजून जर आपल्याला एक विशेष जर सांगायचं म्हणलं तर स्पोरोपोलेनिन जे हायली रेजिस्टंट मटेरियल आहे, हायली रेजिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल. आतापर्यंत जेवढे काय मटेरियल असते ना ऑर्गॅनिक त्याच्यामध्ये हायली रेजिस्टन्स मटेरियल म्हणून ओळखलं जातं स्पोरोपोलेनिन. का? कारण याच्यावर कोणत्याच एन्झायमॅटिक डिग्रेडेशनचा इफेक्ट होत नाही, त्याच्यानंतर ऍसिडचा इफेक्ट होत नाही आणि टेम्परेचरचा पण याच्यावर इफेक्ट होत नाही. स्पोरोपोलेनिन काय? हायली रेजिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल. highly resistant organic material. बघा हे जे स्पोरोपोलेनिन हे काय हायली रेजिस्टंट ऑर्गॅनिक मटेरियल आहे, त्याच्यावर टेम्परेचरचा पण इफेक्ट होणार नाही, कोणत्याच ऍसिडचा पण इफेक्ट होणार नाही आणि कोणताही एन्झाईम असा एन्झाईमच नाही की ते पोरोस्पोलेनिनला ब्रेकडाऊन करू शकतो, असा एन्झाईम पण अजून नाही किंवा कोणताच एन्झाईम त्याला ब्रेकडाऊन करू शकत नाही. हे झालं स्पोरोपोलेनिन. आणि स्पोरोपोलेनिन कुठे आढळतो? तो पोलन ग्रेनची आउटर कव्हरिंग तयार झालेली असते एक्झाईम.
स्पोरोपोलिनिन पासून, आणि इनर इंटाइन ही बनलेली असते सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. हे झालं बघा स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन विषयी इन्फॉर्मेशन. सीएटी असेल किंवा नीट असेल याच्यावर जर क्वेश्चन आला तरी हे जे डाटा आहे ह्याच्यावर बेसिस क्वेश्चन तयार होणार. व्हॅक्युलायझेशन बघा, हे व्हॅक्युलायझेशन म्हणजे काय, व्हॅक्यूल तयार व्हायला इनसाइड द सेल, आणि हे व्हॅक्यूल तयार झाल्यानंतर काय व्हायला की जी जर्मिनेटिव्ह सेल जे व्हायली ही कुठे तयार व्हायली, विदिन द व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेलच्या मधात जर्मिनेटिव्ह सेल ही फ्लोटिंग करत असते, तरंगत असते, म्हणजे ही तरंगणारी एक सेल आहे. ही जे सायटोप्लाझम आहे व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझम मध्ये तयार झाली जर्मिनेटिव्ह सेल, आणि या जर्मिनेटिव्ह सेल मध्ये नंतर मायटोसिस होतं, आणि मायटोसिस होऊन त्याच्यापासून 2 मेल गॅमेट तयार होणार, आणि ते 2 मेल गॅमेट तयार झालेली इनसाइड द ओव्हल, ओव्हलच्या आत घेऊन जाण्यासाठी हे व्हेजिटेटिव्ह सेल पासून तयार होणार पोलन ट्यूब, आणि ती पोलन ट्यूब घेऊन जात असते हे 2 मेल गॅमेट, आणि नंतर हे 2 मेल गॅमेट मधात ओव्हल मध्ये गेल्यानंतर एक सेल आणि पोलार न्यूक्लियस सोबत फ्यूज होऊन फर्टिलायझेशन करणार, म्हणजे एक डबल फर्टिलायझेशन होणार. एक मेल गॅमेट फ्यूज होणार एक सेल सोबत, आणि दुसरा जे मेल गॅमेट आहे ते फ्यूज होणार पोलार न्यूक्लियस सोबत, म्हणजे सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन असे 2 फ्युजन तयार होणार, म्हणजे 2दा फ्युजन होणार. म्हणून आपण प्लांट मध्ये जे फर्टिलायझेशन होतं त्याला आपण डबल फर्टिलायझेशन म्हणू. पुढचं कन्सेप्ट राहील, पण हे स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन झालं. बघा याच्यात कुणाला काय अडचण, बघा एकदा नीट बघून घ्या. बघा काय काय बघितलं आपण स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन मध्ये. आधी सुरुवातीला आपण शेप मध्ये बघा जनरली स्पेरिकल शेप असतात, बरोबर. त्याच्यानंतर साईज मध्ये आपण जे साईज व्हॅरी करतं, पण जनरल साईज जी असते ती अप्रॉक्सिमेटली 25 to 50 मायक्रोमीटर. त्याच्यानंतर स्ट्रक्चर मध्ये बघितलं आपण की पोलन ग्रेनच्या भोवती जी कव्हरिंग असते त्याच्यात 2 लेअर असतात. 2 लेअर कोणत्या, आउटर लेअर एक्झाइन, इनर लेअर इंटाइन. ह्या दोन्ही लेअरला आपण म्हणतो स्पोरोड्रम. त्याच्यानंतर एक्झाइन जे आहे डिस्कंटिन्युअस असते, त्याच्यामुळे काही गॅप तयार होतात, त्या गॅपलाच आपण म्हणतो जर्म पोर. मधात असणार सायटोप्लाझम, सायटोप्लाझमच्या मधात जे असणार ते न्यूक्लिआय, ह्या न्यूक्लिआय पासूनच पुढे 2 मेल गॅमेट तयार होतात मायटोसिस. त्याच्यानंतर व्हॅक्युलायझेशन, आता हे प्रायमरी स्ट्रक्चर जे होतं पण त्याच्यात व्हॅक्युलायझेशन होऊन काय होणार, व्हॅक्युलायझेशन होणार, आणि त्याच्यानंतर ही जी व्हेजिटेटिव्ह सेल होती त्याच्या सायटोप्लाझम मध्ये एक व्हॅक्यूल सारखी एक दुसरी सेल तयार होणार, ती म्हणजे जर्म सेल, आणि त्या जर्म सेलचं पुन्हा मायटोसिस त्याच्यापासून 2 मेल गॅमेट तयार होणार, आणि जे व्हेजिटेटिव्ह सेल होतं हे मेल गॅमेट घेऊन जाण्यासाठी पोलन ट्यूब तयार करण्यासाठी काम, आणि रिझर्व्ह फूड पण व्हेजिटेटिव्ह सेल मध्येच असतं, बरोबर. त्याच्यानंतर बघा आपण एक्झाइन आणि इंटाइन मधला डिफरन्स बघितलं, म्हणजे दोन्ही लेअर मध्ये काय डिफरन्स. त्याच्यानंतर स्पोरोपोलिनिन हे काय आता हायली रेजिस्टंट मटेरियल आहे. काय हायली रेजिस्टन्स कशासाठी आहे, टेम्परेचरला रेजिस्टंट आहे, टेम्परेचरचा इफेक्ट होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ऍसिडचा इफेक्ट होणार नाही, आणि कोणताच एन्झाईम पण ह्याला ब्रेकडाऊन करू शकत नाही, असा रेजिस्टंट मटेरियल आहे स्पोरोपोलिनिन. हे झालं स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन.